रविकांत तुपकर जे शेतकरी नेते आहेत त्यांच्याकडून त्यांनी एक छान माहिती दिलेली आहे कर्जमाफीच्या केवायसी संदर्भात. तर सर्व शेतकरी बांधवांनी ती नक्की वाचावी. तर त्या बातमीमध्ये असं सांगितलंय की केवायसी करत असाल तर तुम्ही थांबलं पाहिजेत आणि काळजीपूर्वक ती बघितलं पाहिजे. म्हणजे सध्या राज्यात काय झालेलं आहे, कर्जमाफीची यादी आलेली आहे आणि सर्वत्र केवायसीची प्रक्रिया जोरात आहे वगैरे. अनेक यादीमध्ये नाव आल्यामुळे शेतकरी घाईगडबडीत केवायसी करतात. पण त्यामध्ये काही चुका पण तुम्हाला महागात पडू शकतात. तर ती पहिली चूक कोणती आहे माहिती आहे का? पहिली चूक आहे, एखाद्या शेतकऱ्याचं कर्ज आपण ₹1.5 लाख आहे असं समजूया. पण पण पोर्टलवर फक्त ₹60,000 दिसत आहेत. काहींचे कर्ज ₹2 लाख असताना पोर्टलवर ₹1 लाख दाखवले जात आहेत. जवळपास 20 ते 25% शेतकऱ्यांच्या बाबतीत हाच गोंधळ दिसतोय. त्यामुळे तुम्ही काय कराल? जर तुम्ही पोर्टलवर केवायसी कराल तर चुकीची रक्कम मान्य केली आणि तुम्ही जर केवायसी पूर्ण केली तर सरकारकडून फक्त तीच रक्कम मान्य होईल. ठीक आहे? आणि उर्वरित कर्जाची रक्कम तुम्हाला स्वतः बँकेत भरावी लागेल. त्यामुळे घाई करू नका. त्यामुळे घाई करू नका. केवायसी करताना काय करा? केवायसी करताना तुमचा जो खाते नंबर आहे कर्जाचा, बँक खाते नंबर आहे आणि पोर्टलवर दाखवलेली रक्कम आहे ती सारखी म्हणजे योग्य आहे का? बरोबर आहे का? त्याची आधी तुम्ही खातरजमा करा. काळजी घ्या. बरोबर असेल तर, जर समजा ती माहिती बरोबर असेल तर, खाते क्रमांक तुमचा जुळत असेल तर, म्हणजे समजा तुमचं ₹1.5 लाख कर्ज आहे आणि त्याच्यावरती पण ₹1.5 लाख दाखवलंय पोर्टलवर, त्या वेबसाईटवर. तर ओके. आणि तुमचा खाते नंबर तोच आहे का? तेव्हाच तुम्ही होय असं या बटन जे असतं त्याच्यावरती क्लिक करा. आणि जर चुकीचे असेल तर काय करा, की नाही हा पर्याय तिथं बघा. येस आणि नो म्हणजे होय आणि नाही असे 2 तिथं तुम्हाला ऑप्शन दिसतात. तर त्यावरती तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. आणि जर इथं तुम्हाला तक्रार नोंदवायचा ऑप्शन मिळतो, तो त्यासाठी मग तुम्ही काय करा, बँकेमध्ये जाऊन अधिकाऱ्यांना भेटा. तहसीलदार किंवा उपनिबंधक कार्यालयात संपर्क साधा किंवा तुमच्या गावामध्ये ज्या शेतकरी सोसायटी असतात, तर त्यांना सांगा, की हे नेमकं काय झालेलं आहे. तिथं तुम्हाला ते अपडेट करून मिळतं किंवा त्याची तुम्ही अशा पद्धतीनं नोंद घेतली पाहिजे. त्यामुळे चुकीचं काही घाईगडबडीत केवायसी करताना याची तुम्ही नक्की काळजी करा. असा हा सोपा मेसेज आपण याच्यातून देऊ शकतो शेतकरी बांधवांना. सर्वांची कर्जमाफी झाली पाहिजे. जे सरसकट कर्जमाफी आहेत, प्रामाणिक शेतकरी आहेत, त्यांची माफी झाली पाहिजे. सरकारने यामध्ये इतक्या अडचणी करून ठेवलेल्या आहेत, की शेतकऱ्यांना काय करावं हे अनेकदा सुचत नाही. थँक त्यामुळे काळजीपूर्वक तुम्ही याच्यावरती आणि आपल्याला जरी काही समजत नसेल तर इतरांना विचारा ज्यांना माहिती आहे त्यांच्याबद्दल. हां, थँक